आज आपण बीज पेरले गेले या चंदू बोर्डे लिखित पाठाचा विचार करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहीत आहे का हे चंदू बोर्डे कोण आहेत? अहो, चंदू बोर्डे हे भारतीय क्रिकेट संघातील जागतिक कीर्तीचे खेळाडू आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी क्रिकेट प्रशासकाचे काम केले. राष्ट्रीय निवड समितीचे ते अध्यक्ष होते. क्रिकेटमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अर्जुन पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार तसेच C.K. नायडू जीवन गौरव पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. प्रस्तुत पाठामध्ये चंदू बोर्डे यांनी आपल्या बालपणातील काही आठवणी सांगितल्या असून आपल्या मनात क्रिकेटचे बीज कसे पेरले गेले हे सांगितले आहे. म्हणजेच आपल्याला क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली हे आपल्या अनुभवातून सांगितले आहे. त्यातून त्या काळाचे हुबेहूब चित्र आपल्या डोळ्यासमोर रेखाटण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. आता आपण एक एक परिच्छेद वाचून पाठ समजून घेऊया. चला तर मग आपण पहिल्या परिच्छेदाचे वाचन करूया. माझ्या बालमित्रांनो, मी तुमच्या एवढा होतो तेव्हा अगदी तुमच्यासारखाच खेळकर, खोडकर व उपद्व्यापी होतो. माझा जन्म पुण्यात एका गरीब कुटुंबात झाला. माझे वडील त्यावेळेस पोलीस खात्यामध्ये तुटपुंज पगारावर नोकरी करत होते. तेव्हा साहजिकच गरीब कुटुंबाच्या वाट्याला येणारे सारे कष्ट व दुःखे आम्ही भोगत होतो. अशा परिस्थितीत वडिलांना आम्हा मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्यच नव्हते. दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणे पाहून आम्हाला त्यांचा हेवा वाटत असे. तरी पण गल्लीतील मुलांना जमा करून उन्हातान्हात विटीदांडू खेळणे, पतंग उडवणे, कधीमधी कॅम्पमधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे, कैऱ्या पेरू पाडून त्यांचा यथेच्छ स्वाद घेणे, घरात जळणासाठी आणलेल्या लाकडांतूनच स्टंप तयार करणे व कुठून तरी जुना पुराणा बॉल पैदा करून क्रिकेट खेळणे असा माझा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी घरी येईपर्यंत माझ्याबद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानावर आलेल्या असायच्या. दिवसभराच्या खेळण्याने भूक तर खूपच लागलेली असायची. घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पाठीवर धम्मक लाडू, चापट पोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा. मग मी घरात एका कोपऱ्यात जाऊन बसायचो. तिथे झोप लागायची. जाग यायची ती आईच्या प्रेमळ कुशीतच. चला तर मुलांनो, आता आपण या परिच्छेदातील कठीण शब्दार्थ आणि वाक्प्रचार पाहूया. कठीण शब्दार्थ. उपद्व्याप. काही ना काहीतरी काम करीत राहणे म्हणजे उपद्व्याप. तुटपुंजा म्हणजे अल्पसा किंवा कमी. धम्मक लाडू म्हणजे पाठीवर बुक्कीने मारणे. यथेच्छ म्हणजे मनाप्रमाणे. व्यर्थ म्हणजे वाया. चापट पोळ्या म्हणजे चापट्या मारणे किंवा हाताने मारणे. कुशीत म्हणजे जवळ घेणे. हे झाले कठीण शब्दाचे अर्थ. आता आपण या परिच्छेदातील काही वाक्प्रचार पाहूया. हेवा वाटणे म्हणजे असूया निर्माण होणे किंवा मत्सर वाटणे. यथेच्छ आस्वाद घेणे, मनसोक्त खाणे. जीवावर येणे, कंटाळा येणे. नाव उज्ज्वल करणे, नावलौकिक वाढवणे. मन घट्ट करणे, मनाचा पक्का निश्चय करणे.
समजले का बरं? शब्दार्थ आणि वाक्प्रचार समजून घेतल्यावर आपण आता या परिच्छेदात लेखकाने काय सांगितले आहे ते पाहूया. बघा, पहिल्या परिच्छेदामध्ये लेखक काय म्हणतोय बघा बरं का. लेखक अगदी तुमच्यासारखेच खेळकर आणि खोडकर उपद्व्यापी होते. लेखकाचा जन्म पुण्यात एका गरीब कुटुंबात झाला. कुठे झाला? तर पुण्यात एका गरीब कुटुंबात झाला. लेखकाचे वडील पोलीस खात्यामध्ये खूप कमी पगारावर नोकरी करत होते. त्यामुळे गरीब कुटुंबाच्या वाट्याला येणारे सारे कष्ट, दुःख लेखकाने भोगले आहेत. घरची परिस्थिती इतकी हलाखीची होती की मुलांसाठी खेळणी विकत घेणे इतके पैसेही त्यांच्या वडिलांकडे नव्हते. या ठिकाणी लेखकांनी आपली परिस्थिती घरी कशी होती हे सांगितले आहे. लेखक आपल्या गल्लीतील मुलांना, मित्रांना एकत्र करून विटीदांडू खेळणे, पतंग उडवणे, चोरून पोहणे, कैऱ्या पेरू झाडावरून पाडून खाणे, घरात जळणासाठी आणलेल्या लाकडातून बॅट तयार करणे आणि कुठून तरी एखादा बॉल मिळवून क्रिकेट खेळणे हा त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. हो मुलांनो, पण माहिती आहे का, घरी आल्यानंतर मात्र ते यायच्या आधीच त्यांच्याबद्दलच्या तक्रारी त्यांच्या आईच्या कानावर आलेल्या असायच्या. त्यामुळे घरात आल्या आल्या त्यांना मार खावा लागायचा. मग लेखक घराच्या एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचे. त्यांना कधी झोप लागायची हे त्यांनाच कळायचे नाही. मात्र जाग यायची ती प्रेमळ आईच्या कुशीतच. बघा बरं का मुलांनो, आपल्या मुलांनी कितीही खोडकरपणा केला तरी आई आपल्या मुलावर कितीही रागवली तरी शेवटी आईच आपल्या मुलांना समजून घेते. या ठिकाणी लेखकाने आईच्या प्रेमाची महती आपल्याला सांगितली आहे. आता आपण दुसऱ्या परिच्छेदाचे वाचन करूया. नंतर माझ्या वडिलांची बदली वडगावला झाली. त्याचा परिणाम असा झाला की मला व माझ्या थोरल्या भावाला शाळेसाठी पुण्यातच काकांकडे राहावे लागले. त्यावेळेस मी अवघा 9-10 वर्षांचा असेल. त्या लहान वयात आई वडिलांपासून दूर राहणे माझ्या जीवावर येईल. खूप रडायला यायचे, पण त्याचा काहीच उपयोग व्हायचा नाही. हट्टही करून पाहिला, पण व्यर्थ. आम्हाला सोडून जाणे आई वडिलांच्याही जीवावर आले होते. परंतु मुलांनी चांगले शिकावे, मोठा ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे या उद्देशाने त्यांनी कसेबसे मन घट्ट करून आमचा निरोप घेतला. आता आपण या परिच्छेदातील कठीण शब्दार्थ आणि वाक्प्रचार पाहणार आहोत. मुलांनो, या परिच्छेदामध्ये जे कठीण शब्दार्थ आहेत ते आपण पाहणार आहोत. चुलते म्हणजे काका, कंपाऊंड म्हणजे बंदिस्त आवार, ग्राउंड म्हणजे मैदान, हजर म्हणजे उपस्थित, भुरळ पडणे, आकर्षित होणे, प्रॅक्टिस म्हणजे सराव. आता आपण वाक्प्रचार पाहूया. निराळेच वळण लागणे म्हणजे वेगळ्या दिशेने जाणे. दांडी उडवणे म्हणजे पराभव करणे. छाती आनंदाने फुलणे, खूप आनंद होणे. खुणगाठ बांधणे म्हणजे मनाशी पक्का निश्चय करणे. भुरळ पडणे म्हणजे आकर्षित होणे किंवा एखाद्या गोष्टीची आवड निर्माण होणे. या परिच्छेदात काय बरे सांगितले लेखकाने? चला तर पाहूया. या परिच्छेदामध्ये लेखक म्हणतोय की
लेखकांच्या वडिलांची बदली वडगावला झाली. कुठे झाली बरं बदली? तर बदली वडगावला झाली. परंतु शाळेसाठी लेखकाला आणि त्यांच्या मोठ्या भावाला त्यांच्या काकाकडे पुण्यातच राहावे लागले. लेखकाचे वय अवघे 9 वर्षांचे होते. किती वर्षांचे होते? तर अवघे 9 वर्ष. इतक्या लहान वयात आई वडिलांपासून दूर राहणे लेखकाच्या जीवावर आले होते. खूप रडायला येत होते, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. हट्ट करूनही बघितला. लेखकाला आणि त्यांच्या भावाला काकाकडे सोडून जाताना त्यांच्या आई वडिलांनाही खूप वाईट वाटत होते. परंतु मुलांच्या भवितव्यासाठी ते करणे गरजेचे होते. कसेबसे मन घट्ट करून आई वडिलांनी मुलांचा निरोप घेतला. प्रत्येक आईबाबांना नेहमीच असे वाटते की त्यांच्या मुलांनी खूप शिकावे, मोठे ऑफिसर व्हावे आणि आपल्या घराण्याचे नाव मोठे करावे. इथे लेखकाच्या आईबाबांचीही हीच अपेक्षा असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता आपण पुढील परिच्छेदाचे वाचन करूया. त्यानंतर माझ्या आयुष्याला एक निराळे वळण लागले. माझे चुलते पुण्याच्या YMCA या कंपाऊंडमध्ये राहत असत. ही संस्था खेळाकरता प्रसिद्ध असल्या कारणाने बरेच लोक या संस्थेचे सभासद होते. रोज सकाळ संध्याकाळ ज्यांना जसे जमेल त्याप्रमाणे ते खेळायला येत असत. साहजिकच त्याचा परिणाम माझ्या बालमनावर होईल. मुळातच खेळाची आवड जास्त असल्याने मी त्या सभासदांचा खेळ लक्ष देऊन खेळू लागलो. अनेक खेळाडू पाहण्याची मला संधी मिळू लागली. शाळा सुटली न सुटली तोच धावत येऊन मी प्रथम ग्राउंडवर हजर होत असे. सर्व खेळात मला क्रिकेटचा खेळ फार आवडू लागला. या खेळानेच मला जास्त भुरळ पाडली. कधीकधी काही खेळाडू स्वतःला भरपूर खेळायला मिळावे म्हणून लवकर येत असत. कोणी नाही असे पाहून ते मला चेंडू फेकायला बोलवत. मी अशा कामासाठी नेहमीच तयार असायचो. आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2. या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन मी अधिक उत्साहाने आणि आनंदाने जितक्या जोरात बॉल टाकता येईल तितक्या जोरात तो टाकून सभासदांची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे. माझा उत्साह पाहून मला उत्तेजन मिळावे आणि त्यांनाही खेळायला मिळावे म्हणून ते देखील मुद्दामून आऊट होत. तेव्हा माझी छाती आनंदाने फुगत असे आणि मी अधिक जोराने चेंडू फेकत असे. मात्र जेव्हा इतर सभासद येत तेव्हा नाईलाजाने त्यांना बॉल द्यावा लागे. तरी सुद्धा लांब उडालेला चेंडू धावत जाऊन अडवण्यात आणि तो लगेच उचलून फेकण्यात मी समाधान मानत असे. आपण ही त्यांच्याप्रमाणेच खेळावे अशी इच्छा मनात येईल. पुढच्या काळात क्रिकेट खेळाडू होण्याची खुणगाठ मी इथेच मनाशी बांधली. प्रॅक्टिस संपल्यावर चेंडू गोळा करू लागणे, दुसऱ्या दिवसासाठी ग्राउंडवर पाणी मारणे इत्यादी कामात मी ग्राउंडमनला आनंदाने मदत करत असे. हे सर्व होत असता रात्रीचे 6 ते 8 वाजता माझे काका सर्व मुलांना एकत्र बसवून प्रार्थना शिकवत व अभ्यासाला बसवत. आता आपण या परिच्छेदातील कठीण शब्दार्थ आणि वाक्प्रचार पाहूया. प्रोत्साहन, उत्तेजन, स्तुती, कौतुक, चॅम्पियन, पटाईत, मासिक, महिन्याचा. वाक्प्रचार: आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप
आनंद होणे. या परिच्छेदात लेखकाच्या आयुष्यात काय बदल झाले ते पाहूया. यानंतर लेखकाच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलेलं आपल्याला पाहायला मिळते. लेखकाचे चुलते पुण्याच्या YMCA या संस्थेच्या कंपाऊंडमध्येच राहत असत. ही संस्था खेळाकरता प्रसिद्ध होती. त्यामुळे बरेच लोक या संस्थेचे सभासद होते. रोज सकाळ संध्याकाळ त्यांना जमेल त्याप्रमाणे ती खेळायला येत. याचा परिणाम लेखकाच्या बालमनावर झाला. बघा मुलांनो, जी लहान मुलं असतात त्यांच्याच मनावर लगेच परिणाम होतो. मग तो चांगला असो अगर वाईट, मुळातच खेळाची आवड असल्याने लेखक त्या सभासदांचा खेळ मन लावून लक्ष देऊन पाहू लागले. अनेक खेळाडूंना पाहण्याची संधी लेखकाला मिळू लागली. आता शाळा सुटली न सुटली की लेखक पळत जाऊन प्रथम ग्राउंडवर हजेरी लावत असे. लेखकांना सर्व खेळांमध्ये क्रिकेटचा खेळ फार आवडत असे. या खेळाने लेखकाला आकर्षित केले. कधी कधी काही खेळाडू स्वतःला भरपूर खेळायला मिळावे म्हणून लवकर येत असत. परंतु त्यावेळेस चेंडू फेकायला तिथे इतर खेळाडू नसायचे. मग ते लेखकाला चेंडू फेकायला बोलवत असायचे. मुळातच लेखकाला क्रिकेटची आवड असल्यामुळे लेखक नेहमीच अशा कामांसाठी तयार असायचा. या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन लेखक उत्साहाने आणि आनंदाने त्या सभासदांशी खेळायचे. लेखक सांगतो, माझा उत्साह पाहून लेखकांना उत्तेजन मिळावे म्हणून त्यांनाही ते खेळायला देत असत आणि ते सभासद मुद्दामून आऊट होत असत. तेव्हा लेखकाची छाती आनंदाने फुलून येत असत. लेखकाला खूप आनंद होत असत. मात्र जेव्हा इतर सभासद येत तेव्हा नाईलाजाने लेखकाला त्यांना बॉल द्यावा लागत असे. तरी सुद्धा लेखक या सभासदांचा खेळ पाहत असत. मग खेळता खेळता लांब उडालेला चेंडू पळत जाऊन उचलून फेकण्यातही लेखक समाधान मानत असत. आपल्यालाही या सभासदांप्रमाणे खेळता यावे, खेळायला मिळावे अशी इच्छा लेखकाची नेहमीच असायची. आपण भविष्यात क्रिकेट खेळाडू होण्याची खुणगाठ लेखकाने इथेच याच मैदानावरती मनाशी बांधून घेतली होती. प्रॅक्टिस संपल्यावर चेंडू गोळा करू लागणे, दुसऱ्या दिवसासाठी ग्राउंडवर पाणी मारणे इत्यादी कामातही लेखक ग्राउंडमनला आनंदाने मदत करत असत. हे सर्व होत असताना रात्रीचे 6 ते 8 वाजले की लेखकांचे काका सर्व मुलांना एकत्र बसवून त्यांना प्रार्थना शिकवायचे आणि अभ्यासालाही बसवायचे. या ठिकाणी YMCAच्या मैदानावरील सभासदांचा खेळ पाहून आपणही भविष्यात क्रिकेटर व्हायचे हे स्वप्न लेखक पाहू लागले होते. बघा, लेखकाने कोणतं स्वप्न पाहिलं होतं? तर क्रिकेटर व्हायचं स्वप्न लेखकाने पाहिले होते आणि लेखकाने आपले हे स्वप्न स्वतःच्या जिद्दीवर पूर्ण देखील केले होते. चला तर मुलांनो, आता आपण पुढील परिच्छेदाचे वाचन करूया. एक आनंदाची गोष्ट घडली. माझ्या वडिलांची बदली परत पुण्यात झाली. माझ्या आईवडिलांना YMCA मधील खेळाडूंकडून माझ्या खेळाबाबत स्तुतीपर उद्गार ऐकू येऊ लागले. ते ऐकून त्यांना आनंद वाटू लागला. माझे वडील स्वतः व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. त्यामुळे ते मला खेळात नेहमीच प्रोत्साहन देत. एकदा दुपारी त्यांना जेवणाचा डब्बा घेऊन गेलो असताना त्यांनी मला दुकानात नेले व 6 रुपयांची एक जुनी बॅट विकत घेऊन दिली. ती बॅट पाहून माझा आनंद गगनात मावेना. मी तसाच बॅग घेऊन
मित्रांना दाखवत सुटलो. त्यावेळेस वडिलांचा मासिक पगार अवघा 24 रुपये होता. माझे वडील अभ्यास व शाळा या बाबतीत फारच कडक असत. एकदा आम्ही शाळा चुकवून ग्राउंडवर क्रिकेटचा मित्रत्वाचा सामना पाहत बसलो होतो. वडील घरी आले तेव्हा त्यांनी मला पाहिले व संतापाने छड्या मारत शाळेत नेऊन बसवले. त्या क्षणापासून मी शाळा मात्र कधी चुकवली नाही. या परिच्छेदातील कठीण शब्दार्थ आणि वाक्प्रचार आपण समजून घेऊया. मॅच. मॅच म्हणजे सामना. झेल. झेल म्हणजे पकड. कनात. कनात म्हणजे तंबू. चौकार. चौकार म्हणजे चार. फुकट. फुकट म्हणजे मोफत. बरं का मुलांनो, त्यानंतर लेखकाच्या जीवनात एक आनंदाची गोष्ट घडली. काय बरं घडलं? तर लेखकांच्या वडिलांची बदली पुन्हा एकदा पुण्यामध्ये झाली. लेखकांच्या आईवडिलांना YMCA या संस्थेतील खेळाडूंकडून लेखकाच्या खेळाबद्दल स्तुती ऐकायला मिळाली. त्यांना खूप खूप आनंद वाटला. लेखकाचे वडील स्वतः व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. त्यामुळे त्यांनी लेखकाला नेहमीच प्रोत्साहन दिले. एकदा लेखक आपल्या बाबांसाठी दुपारच्या जेवणाचा डब्बा घेऊन गेले असताना बाबांनी त्यांना दुकानात नेले आणि त्यावेळेस त्यांना 6 रुपयांमध्ये एक जुनी बॅट विकत घेऊन दिली. किती रुपयांमध्ये? तर 6 रुपयांमध्ये एक जुनी बॅट विकत घेऊन दिली. ती बॅट पाहून लेखकाचा आनंद गगनात मावेनासा झाला. म्हणजेच लेखकाला खूप खूप आनंद झाला. ती बॅट घेऊन लेखक आपल्या सर्व मित्रांना दाखवत सुटले. त्यावेळेस लेखकाच्या वडिलांचा मासिक पगार अवघा 24 रुपये होता. लेखकाच्या वडिलांचा पगार किती होता? तर अवघा 24 रुपये. लेखकांचे वडील शाळा आणि अभ्यास या बाबतीत फारच कडक होते. एकदा शाळा चुकवून ग्राउंडवर क्रिकेटचा सामना पाहत लेखक बसले होते. वडील घरी आले आणि त्यांनी लेखकाला घरी पाहिले. त्यावेळेला लेखकाला त्यांनी मार दिला आणि शाळेत नेऊन बसवले. त्यावेळेपासून लेखकाने कधीच शाळा चुकवली नाही. यावरून असे लक्षात येते की लेखकाचे वडील फार शिस्तीचे होते. बरं का मुलांनो, आपले आईवडील पण आपले लाड करतात, त्याचबरोबर आपल्याला शिस्तही लावतात. तसेच लेखकाचे वडीलही कडक आणि फार शिस्तीचे होते हे या प्रसंगावरून लक्षात येते. या परिच्छेदाचे वाचन करून लेखकाने कोणती आठवण सांगितली आहे ती समजून घेऊया. 1945 साली भारतात ऑस्ट्रेलियन सर्व्हिसचा एक क्रिकेट संघ पुण्यात आला होता. पुणा क्लबच्या ग्राउंडवर त्यांची एक मॅच झाली. या सामन्याला अर्थात तिकीट होते व मैदानावर गोलाकार कनात घालण्यात आली होती. त्यामुळे आत जाण्याचे सर्व मार्ग बंद होते. ही मॅच तर पाहायलाच पाहिजे आणि तीही फुकटात. म्हणून माझी धडपड सुरू झाली. सुदैवाने हा प्रश्न ग्राउंडच्या बाजूला असलेल्या मोठाल्या झाडांनी सोडवला. माझ्या काही मित्रांसहित झाडावर बसून मी दिवसभर मॅच पाहत होतो. अजूनही वाटते की पुन्हा एकदा तसेच झाडावर चढावे आणि तिथूनच मनसोक्त मॅच पाहावी. मी आणि माझे मित्र मॅचचे वर्णन आमच्या बुद्धीप्रमाणे जोरजोरात हातवारे करून इतरांना ऐकवत असू. दिवसाचा खेळ झाल्यावर कोणी झेल कसा घेतला, कसा सोडला, दांडी कशी उडाली,
चौकार कसा मारला याचीही रसभरीत चर्चा करतच आम्ही चालत चालत घरी परतत असू. ही मॅच पाहिल्यावर तिचा माझ्या मनावर फारच परिणाम झाला. विशेषतः मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी जी झिम्मड उडते तेव्हाचे ते दृश्य काळजात भिडले. काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत होते तर काही नाकारत होते. सर्व सोहळा पाहून मनात आले की आपणही एक मोठे खेळाडू व्हावे. आपल्या भोवतीही अशीच स्वाक्षरीसाठी गर्दी होईल. बस तेव्हापासून स्वाक्षरीच्या तालमीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे वर्गात गणिताच्या तासाला वहीची अनेक पाने माझ्या स्वाक्षरीने भरू लागली. चुकून माकून शिक्षकांचे माझ्याकडे लक्ष गेलेच व मला प्रश्न विचारलाच तर नकळत माझ्या तोंडातून हाऊज दॅट असे उत्तर बाहेर पडे. हे उद्गार ऐकून वर्गात एकच हशा होईल आणि माझी मान लाजेने खाली होईल. पण हीच लाजेने खाली घातलेली मान मी जेव्हा थोड्याच दिवसांनी आंतरशालेय सामन्यात 100 धावा केल्या तेव्हा सर्वांच्या डोळ्यातील कौतुकाचे भाव पाहण्यासाठी अभिमानाने वर झाली. माझे नाव मोठ्या अक्षरात शाळेच्या बोर्डावर झळकले. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि त्याच वेळी प्रथम मला क्रिकेट खेळत असल्याबद्दल धन्य धन्य वाटले. माझ्या मनात क्रिकेटचे बीज पेरले गेले आणि उगवले ते असे. या परिच्छेदातील कठीण शब्दार्थ आणि वाक्प्रचार आपण पाहूया. लेखकाने कोणती आठवण यामध्ये सांगितली आहे ते देखील आपण पाहणार आहोत. स्वाक्षऱ्या. स्वाक्षऱ्या म्हणजे सह्या. झिम्मड. झिम्मड म्हणजे तुंबड किंवा गर्दी. नाकारणे. नाकारणे म्हणजे नकार देणे. तालीम. तालीम म्हणजे सराव. आंतरशालेय म्हणजे सर्व शाळांमधून. 1945 साली भारतात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ पुण्यात आला होता. कोणता संघ? तर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ. कुठे आला होता? तर पुण्यात आला होता. पुणा क्लबच्या ग्राउंडवर त्यांची एक मॅच झाली. या सामन्याला अर्थात तिकीट होतेच. मैदानावर गोलाकार तंबू घालण्यात आला होता. त्यामुळे आत जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. परंतु लेखकाला ही मॅच पाहायची होती आणि ती देखील फुकटात, म्हणजे 1 रुपयाही खर्च न करता. म्हणून लेखकांची धडपड सुरू झाली. सुदैवाने ग्राउंडच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या झाडाने हा प्रश्न सोडवला. लेखक आपल्या काही मित्रांसोबत जाऊन त्या झाडावर बसून त्यांनी दिवसभर ही मॅच पाहिली आणि त्यांना अजूनही आणि आजही तो दिवस आठवतो आणि पुन्हा एकदा असेच झाडावर चढावे आणि तिथूनच मनसोक्त मॅच पाहावी अशी लेखकाची अपेक्षा आणि इच्छा आहे. पाहिलेली मॅच लेखक आणि त्याचे मित्र त्यांच्या बुद्धीप्रमाणे इतरांना ऐकवत असत. दिवसाचा खेळ झाल्यावर कोणी झेल कसा घेतला, कोणी कसा सोडला, कोणी कुणाची दांडी उडवली, चौकार कसा मारला याचे रसभरीत चर्चा करत, रसभरीत वर्णन करत सगळेजण आपापल्या घरी परतू लागले. आज पाहिलेल्या मॅचचा लेखकाच्या मनावर फारच खोलवर परिणाम झाला हो. विशेषतः मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी म्हणजे सह्या घेण्यासाठी जी झुंबड उडते, जी गर्दी होते ते दृश्य लेखकाच्या काळजाला भिडले.
मुलांनो, काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत होते तर काही नाकारत होते. हा सगळा सोहळा पाहून लेखकाच्या मनात आले, आपणही इतकाच मोठा खेळाडू व्हायचे. मग आपल्या भोवतीही अशीच स्वाक्षरीसाठी गर्दी होईल. तेव्हापासून लेखकाने स्वाक्षरीच्या तालमीला सुरुवात केली. विशेष म्हणजे वर्गात गणिताच्या तासाला वहीचे पान अन पान त्यांनी स्वाक्षरीने म्हणजे सह्यांनी भरून काढले. चुकून माकून एखाद्या शिक्षकांचे लक्ष त्यांच्याकडे गेलेच आणि त्यांना प्रश्न विचारला तर नकळतपणे लेखकाच्या तोंडून हाऊच दॅट असे उत्तर बाहेर पडे. पण हे उद्गार ऐकून वर्गातील सर्व मुले लेखकाला हसत असत आणि लेखकाची मान लाजेने शरमेने खाली जाई. पण हीच लाजेने खाली गेलेली मान जेव्हा थोड्याच दिवसांनी आंतरशालेय सामन्यात 100 धावा लेखकाने केल्या, तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यातील कौतुकाचे भाव पाहण्यासाठी अभिमानाने वर झाली होती. लेखकाचे नाव मोठ्या अक्षरात शाळेच्या बोर्डावर लिहिण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी लेखकाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती आणि त्याच वेळी प्रथम लेखकाला क्रिकेट खेळत असल्याबद्दल धन्य वाटले होते. अशा प्रकारे लेखकाच्या मनामध्ये क्रिकेटचे बीज पेरले गेले आणि उगवले सुद्धा.